आज आपण पिस्ता आईस्क्रीम घरच्या घरी कशा प्रकारे तयार करायचं त्याची रेसिपी बघणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं पिस्ता घालायचा आहे आणि याला पल्स देऊन मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करायची आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता ही तयार झालेली पिस्ता पावडर जी ती आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। आता आपण आईस्क्रीमचा बेस तयार करून घेऊया। आईस्क्रीम करण्यासाठी 2 कप घट्ट दूध घ्यायचं आहे। जर म्हशीचे दूध वापरले तर आईस्क्रीम जास्त चांगले होईल। यामधले 1.5 कप इतके दूध पॅन मध्ये घालून घ्यायचे आहे आणि लो फ्लेम वरती गरम करायला ठेवायचे। राहिलेला अर्धा कप जे दूध आहे ते एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला पाव कप दूध पावडर घालून घ्यायची आहे। ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, कुठलेही गाठी राहायला नको। त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचंय आणि तेही व्यवस्थित मिक्स करायचंय। नंतर हे तयार झालेले जे मिश्रण आहे ते 1.5 कप दूध जे आपण गरम करायला ठेवले यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचंय। मिक्स करताना एका हाताने हे मिश्रण घालायचंय व दुसऱ्या हाताने हलवत राहायचंय। यामध्ये देखील कुठलेही गाठी राहता कामा नये। त्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घालायची आहे व याला 8 ते 10 मिनिटांसाठी लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे। हे शिजवत असताना याला सतत हलवायचं आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर याला एक उकळी येईल। उकळी आल्यानंतर आपल्याला 1 मिनिटासाठीच याला शिजवून घ्यायचंय व नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे जे तयार झालेले दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला फॅनच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे, फ्रीज मध्ये थंड करायचं नाही आहे। ही रेसिपी जर तुम्हाला डिटेल मध्ये बघायची असेल तर माझी आईस्क्रीम बेस 2 ही रेसिपी बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। किंवा तुम्हाला वेगळा आईस्क्रीमचा बेस वापरून आईस्क्रीम तयार करायचं असेल तर तुम्ही माझी आईस्क्रीम बेस 1 ही रेसिपी बघा, त्याची लिंक देखील तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। नंतर अर्धा कप इतका आपल्याला नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला सॉफ्ट पीक येईपर्यंत इलेक्ट्रिक ब्लेंडरने आपल्याला याला व्हिप करून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार झालेलं जे दुधाचं मिश्रण होतं ते थंड झाल्यावर एका चाळणीने गाळून घ्यायचंय व जे गाळलेलं मिश्रण आहे ते आपल्याला या व्हिप केलेल्या क्रीम मध्ये घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा ब्लेंडरने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता आपला हा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर या बेस पासून तुम्ही एकाच प्रकारचा आईस्क्रीम तयार करू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम देखील तयार करू शकता। आता तयार झालेल्या आईस्क्रीम बेस मध्ये आपल्याला अर्धा टीस्पून इतका पिस्ता इसेन्स घालून घ्यायचा आहे। पिस्ता इसेन्स जो आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग असतो, त्यासाठीच आपल्याला तो कमी वापरायचा आहे। त्यानंतर आपल्या पिस्ता आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ती खूप जास्त छान उभारून येण्यासाठी यामध्ये अर्धा टीस्पून इतका व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। हा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घालायचा असेल तर नाही घातला तरी देखील चालेल। त्यानंतर यामध्ये आपण जी तयार करून घेतलेली पिस्ता पावडर आहे ती घालून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा टीस्पून इतका डार्क हिरवा रंग घालायचा आहे। हा हिरवा रंग जो आहे तो थोडा थोडा करूनच घालायचा आहे। तुम्ही जर जेल कलर वापरत असाल तर तुम्हाला थोडा कमी लागू शकतो, जर जास्त घातला तर आपल्या आईस्क्रीमची जी टेस्ट आहे ती कडवट होऊ शकते। जर तुम्ही जेल कलर वापरत असाल तर 2 ते 3 थेंब इतकाच हिरवा रंग वापरायचा आहे। मी थोडा थोडा करून हिरवा रंग घातलेला आहे, मला अर्धा टीस्पून इतका हिरवा रंग लागलेला आहे कारण मी लिक्विड रंग वापरलेला आहे। आता हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून इतका कापून घेतलेला पिस्ता घालते आहे। हा टोटली ऑप्शनल आहे कारण आपण पिस्ता पावडर आधीच घातलेली आहे। तुम्हाला जर घालायचा असेल तरच घाला, नसेल घालायचं तर नाही घातला तरी देखील चालेल। आणि पुन्हा याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आता इथे आपला हा पिस्ताचं आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। तयार झालेले आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते आपल्याला एका एअरटाइट कंटेनर मध्ये भरून घ्यायचे आहे। आईस्क्रीम सेट करण्यासाठी नेहमी एअरटाइट कंटेनरचाच वापर करायचा आहे, जेणेकरून यामध्ये कुठलेही आईस क्रिस्टल्स होणार नाही। आता हे आईस्क्रीमचे मिश्रण जे आहे ते मी या एअरटाइट कंटेनर मध्ये भरून घेतलेले आहे। यामध्ये आईस क्रिस्टल होऊ नये यासाठी आपण याला ॲल्युमिनियम फॉइल शीट लावून घेणार आहे। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लास्टिक फूड रॅप पेपरचा देखील इथे वापर करू शकता व त्यानंतर याला झाकण लावून घ्यायचं आहे। आता हा आईस्क्रीमचा कंटेनर आपल्याला 8 ते 10 तास किंवा रात्रभरासाठी फ्रीजर मध्ये हाय स्पीड वरती सेट करायला ठेवायचा आहे। हाय स्पीड वरती ठेवल्यानंतरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते व्यवस्थित सेट होतं। आता तुम्ही बघू शकता 8 ते 10 तासानंतर आपले आईस्क्रीम खूप छान असे सेट झालेले आहे। आता आपण हा ॲल्युमिनियम फॉइल पेपर लावलेला हा काढून घेणार आहे। बघा किती छान असे आईस्क्रीम सेट झालेले आहे। माझ्याकडे हे आईस्क्रीम स्कूपर आहे, याने मी आईस्क्रीम स्कूप करणार आहे।
तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या चमच्याच्या साहाय्याने देखील हे आईस्क्रीम काढू शकता। बघा किती छान असे मार्केट सारखे छान क्रीमी आणि सॉफ्ट असे आईस्क्रीम तयार झालेले आहे। आता मी हे एका बाउल मध्ये व्यवस्थित काढून घेते आहे। बघा मी हे एका बाउल मध्ये काढून घेतलेले आहे। यावरती आता पिस्ताचे कापही घालून घेतलेले आहे। तुम्हाला माझी आजची ही पिस्ता आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट मध्ये लिहून पाठवायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब देखील करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।